घाटीमध्ये जे घडलं होतं टॅक्स डिपार्टमेंट मध्ये, त्या विषयावर काय आपली डिमांड आहे, काय मागणी करण्यात आली आहे? मी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून जवळजवळ 2012 पासून काम करतो आणि विशेष म्हणजे मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कनिष्ठ लिपिक या पदावर काम करत आहे। म्हणजे मला या संस्थेविषयी मला खूप काही माहिती आहे, खूप काही गोष्टी माझ्या कानावर सुद्धा आलेल्या आहेत। आत्ताचा क्षकिरण शास्त्र विभागात जो प्रकार घडलेला आहे त्यामध्ये आमची महिला कर्मचारी जी तंत्रज्ञ आहे तिला विनाकारण निलंबित करण्यात आलेला आहे। राजकारणी दबाव माननीय अधिष्ठाता यांच्यावर आल्यामुळे त्यांनी तिला निलंबित केले, परंतु या प्रकरणामध्ये खरी चौकशी व्हायला पाहिजे होती। त्यामध्ये असे दिसून येते की विभाग प्रमुख, तेथील विभाग प्रमुख जे असतील त्यांना निलंबित करणे आवश्यक होते, परंतु असे न करता जो म्हणतात ना छोटा मासा आणि मोठा मासा, तसा प्रकार इथं घडलेला आहे। ज्या महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचं काहीच कारण नव्हतं, ती रजेवर होती, ती घरी होती, ती ड्युटीवर नव्हती। मग ड्युटी करत कोण होता? तर ड्युटी लावणारा कोण आहे? तर विभाग प्रमुख ज्यांना ठरवून दिल्यानंतर ड्युट्या ते लावतात। ड्युट्या जे ते लावल्यानंतर त्यांना माहिती आहे कोण ड्युटीवर आहे, कोण ड्युटीवर नाही आहे। मग त्या व्यक्तीला सोडून या मुलीला जे निलंबित केलंय, हिला ताबडतोब प्रशासनाने तिला पूर्ववत नोकरीवर घेण्यात यावे आणि त्या ज्या निलंबनाची कारवाई केलेली आहे ती संपुष्टात आणावी। जर यथाकदाचित असं होत नसेल तर मी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे येत्या 9 तारखेला आमरण उपोषणाची नोटीस माननीय सचिव वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांना दिलेली आहे आणि मी 9 तारखेला माझ्या संघटनेतर्फे उपोषणास बसत आहे। माझी मुख्य मागणी ही आहे की माझी महिला तंत्रज्ञ म्हणजे माझी कर्मचारी जी आहे महिला तंत्रज्ञ, त्यांना कामावर ताबडतोब रुजू करून घेणे, कोणतीही अट न ठेवता, आणि ज्या विभाग प्रमुख आहेत क्षकिरण शास्त्राच्या त्यांना ताबडतोब निलंबित केलं पाहिजे, कारण की सर्व जबाबदारी ही माननीय विभाग प्रमुखाची असते आणि त्यामुळे विभाग प्रमुख या सर्व प्रकरणात दोषी आहे असे आमचे संघटनेचे ठाम मत आहे। जर शासनाने तुमची मागणी पूर्ण नाही केली तर माझी मागणी उच्चस्तरीय समिती नेमून वर्ग 1 कर्मचारी असल्यामुळे इथे कोणीही त्यांची चौकशी करू शकत नाही वर्ग 1 चा, कारण की माननीय अधिष्ठाता सुद्धा त्यांची चौकशी करू शकत नाही, कारण की माननीय अधिष्ठाता यांना ते अधिकार नाहीये। म्हणून ही चौकशी उच्चस्तरीय चौकशी नेमण्यात यावी, जेणेकरून सचिवांकडून ती समिती येईल आणि त्यांची समिती चौकशी होईल आणि त्या समितीवर आमचा पूर्ण विश्वास राहील, कारण की ती समिती खरे काय घडलेला प्रकार आहे तो उघड करेल आणि 100% खात्री आम्हाला की विभाग प्रमुखांना निलंबित करते।